नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत आपल्या मॅन्युअल मधला एक्सपेरिमेंट 1, ज्याचं नाव आहे रास्पबेरी पाय ला यूज करून जीपीआयओ प्रोग्रामिंग युजिंग पायथन. तर रास्पबेरी पायचे जे जीपीआयओ पेन्स आहेत, आपण त्याला पायथन प्रोग्रामनी रन करून एका एलईडी ला ऑन ऑफ करणार आहोत टॅक्टाईल स्विचच्या मदतीने. तर ह्या एक्सपेरिमेंटला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी जशी की एक रास्पबेरी पाय, सर्वात महत्वाचं रास्पबेरी पाय, त्यानंतर एक ब्रेडबोर्ड. तर हा जो ब्रेडबोर्ड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की दोन वेगळे पार्ट आहे, एक असे हे मधला वाला आणि हे दोन बाजूचे. तर हे जो मधला पार्ट आहे ह्याच्यामध्ये आपण ए बी सी डी, तर इथून ह्या जर ए ला मी पॉवर दिला तर मी ह्या ई पर्यंत वापरू शकतो, किंवा जर मी ह्या एफ ला इथं कनेक्शन दिलं तर मी ह्या एफ च्या ही जी लाईन आहे इथून ह्या जे पर्यंत वापरू शकतो. त्यानंतर हे जे उभे आहेत दोन बाजूचे, दोन्ही बाजूचे, त्याच्यामध्ये जर मी इथं वरच्या ह्याला कनेक्शन दिला होलला तर मी इकडच्या शेवटपर्यंत इथं वापरू शकतो. त्यानंतर आता ह्या एक्सपेरिमेंटसाठी आपण ह्याला असं आडवं पकडणार आहोत. ह्याला मी इथं सध्यासाठी ठेवून घेतो, ज्याच्याने मला कनेक्शन सोपं होईल. त्यानंतर पुढील लागणाऱ्या आवश्यक गोष्टीमध्ये येणार आहे एक कुठल्याही एक कलरची एलईडी. तर ह्या एक्सपेरिमेंटसाठी मी वापरणार आहे लाल एलईडी. तर हे तुम्ही बघू शकता, इथे एक लाल एलईडी आहे. तर आता ह्या एलईडीचं महत्व, आपण ह्याचं जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे कसं ओळखायचं. तर आता जसे तुम्ही बघू शकता ह्या एलईडीचे दोन वायर आहेत आणि एक मोठी आहे एक छोटी आहे. तर हे मोठ्या छोट्याचं असं असतं की जो मोठा पार्ट आहे किंवा मोठाला जो स्ट्रँड आहे तो पॉझिटिव्ह असतो आणि जो छोटावाला आहे तो निगेटिव्ह असतो. तर आता तुम्ही इथं बघू शकता जो माझा राईट साईडचा आहे तो वाला मोठा आहे आणि जो लेफ्ट साईडला आहे तो छोटा आहे. ठीक आहे. त्यानंतर जसं मी सांगितलं होतं आपण एक बटन यूज करणार आहोत. तर हा जो बटन आहे ह्याला एक टॅक्टाईल स्विच बोलतात किंवा टॅक्टाईल बटन बोलतात. तर ह्याच्यामध्ये पण दोनच आहे, बट हे दोन्ही सेम लेंथचे आहे. तर असं थोडी आहे का की हे पॉझिटिव्ह दोन्ही पॉझिटिव्हच असतील, नाही. तर हे जे दोन सेम लेंथचे जे वायर आहेत ते दोन्हीपैकी कुठलाही एक पॉझिटिव्हला आणि एक ग्राउंडला आपण यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये असं काही हे नाही आहे की एक पॉझिटिव्ह हा कंपल्सरी हा पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला लागतील जम्पर वायर्स. तर आपण आपल्या किटमध्ये 3 प्रकारचे जम्पर्स आहेत, एक मेल टू मेल, एक फिमेल टू फिमेल आणि एक मेल टू फिमेल. तर मेल टू फिमेल आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये मेल टू फिमेल वापरणार आहोत. तर हे जे आहेत हा मेल टू फिमेल वाला आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एका साईडला हा जो पार्ट आहे हा मेल आहे आणि हा फिमेल आहे. तर हा जो मेलचा पार्ट आहे आपण ह्याला ब्रेडबोर्ड मध्ये कनेक्ट करणार आहोत आणि हा जो फिमेलचा आहे त्याला आपण इथं रास्पबेरी पायला कनेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपल्याला रास्पबेरी पायला चालू करण्यासाठी जे महत्वाच्या गोष्टी असतात, जे सगळ्या एक्सपेरिमेंट मध्ये कॉमन असणार आहेत, ते आहे एक HDMI केबल. त्यानंतर HDMI ला आपल्या रास्पबेरी पाय जोडण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा अडॅप्टर. ह्याला बोलतात HDMI टू मायक्रो USB. जसं तुम्ही बघू शकता ह्या बाजूला HDMI चा पोर्ट आहे आणि ह्या बाजूला मायक्रो USB चा पोर्ट आहे. तर आपण हा मायक्रो USB चा पोर्ट जो आहे ह्याला आपण हे वरच्या ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एका ह्याला कनेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला एक ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्यासाठी SD कार्ड लागेल आणि त्या SD कार्ड मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्यासाठी हा अडॅप्टर लागतो आपल्याला. ह्या अडॅप्टर मध्ये आपण जेव्हा SD कार्ड टाकू आणि त्याला आपण आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करू तर आपण त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकू शकतो. त्यानंतर एक आपल्याला 220 ओहमचा रेजिस्टर लागेल. तर हा आहे 220 ओहमचा रेजिस्टर. आपण ह्यातला एक रेजिस्टर वापरून आपला एक्सपेरिमेंट पुढे करू. त्यानंतर आपण अजून आपल्याला आवश्यक गोष्टी लागणाऱ्या आहेत, जसे की HDMI केबल जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर एक कीबोर्ड, माउस आणि मॉनिटर. मॉनिटरची आपल्याला फक्त स्क्रीन लागते आपल्याला कनेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. तर जे काही कनेक्शन्स आहेत आपण ते पहिले करून घ्यायचे. जसं की आपला जो माउसचा अडॅप्टर असेल आपण पहिले लावून घ्यायचा. तर आपण ह्याला कनेक्ट करण्यासाठी वायरवाला किंवा जो ब्लूटूथ वाला असतो दोन्हीपैकी कुठलाही एक वापरू शकतो. आता आपण ह्याला
आपलं HDMI केबल जोडून घेऊ. तर डायरेक्ट आपली HDMI केबल लावू नाही शकत, तर आपण HDMI केबलला हा मायक्रो USB चा अडॅप्टर लावून घेऊ. त्यानंतर आपण याची ही वाली बाजू आपल्या रास्पबेरी पायला कनेक्ट करू आणि ही जी दुसरी आहे ती मी माझ्या मॉनिटरला कनेक्ट करणार. तर मी आता ह्याला इथं कनेक्ट करून घेतो. हे झालं आपलं बेसिक कनेक्शन. त्यानंतर आता मी हा जो माझा पॉवर अडॅप्टर आहे हा USB-C टाईप आहे, तर मी ह्याला माझ्या USB-Cच्या पॉवर केबलमध्ये जोडून घेईल. आता जसं तुम्ही बघू शकता मी पॉवर केबल जोडलं आणि माझा रास्पबेरी पाय चालू झाला आहे. हे मला कसं कळतंय, तर इथं हे 2 LED लागले, एक आहे लाल, एक आहे येल्लो. तर आता ह्यानंतर मी याला आपल्या सर्किटचं कनेक्शन करून घेईल, जो आपला सर्किट डायग्राम आहे. तर हा सर्किट डायग्राम जो आहे हा आपल्या मॅन्युअल मध्येही आहे आणि मी व्हिडिओच्या एंडला शेवटी हे मी दाखवणार सुद्धा आहे परत. तर आता मी इथे एक LED लावून घेईल माझी. त्यानंतर मी 2 जम्पर वायर सोडून घेईल, जशी की आपली मेल टू फिमेल मी सांगितली होती. तर आता मी ह्याचा मेल टू फिमेल वाले 2 घेतले आहे, एक आहे लाल आणि एक आहे चॉकलेटी. तर आता मी लाल वाली अशी डायरेक्ट जोडू शकतो का? नाही जोडू शकत. मी रेजिस्टर लावणार, कारण जर कुठं करंट वर खाली झाला किंवा करंट जास्ती आला तर LED डेड होईल आणि आपल्याला LED डेड नाही करायची. तर LED डेड नाही होण्यासाठी आपण रेजिस्टर वापरतो. तर मी पहिले ह्याचा जो चॉकलेटी कलरचं जम्पर वायर आहे त्याला मी माझ्या LEDच्या जी छोटी स्ट्रँड होती त्याला कनेक्ट करणार. त्यानंतर जी चॉकलेटीचा जो दुसरा बाजू आहे त्याला मी माझ्या रास्पबेरी पायच्या GPIO ला कनेक्ट नाही करणार. मी ही माझी ग्राउंड आहे, तर मी ह्याला ग्राउंडला कनेक्ट करेल. आता पिन आउट डायग्राम तुम्ही रास्पबेरी पायचा जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये पिन नंबर जी 6 आहे ती एक ग्राउंडची पिन आहे, तर मी त्याला जोडेल. त्यानंतर मी LED ला कनेक्ट करण्यासाठी एक रेजिस्टर वापरणार आहे मध्ये. तर मी पहिले रेजिस्टर कनेक्ट करून घेईल. तर जसं मी सांगितलं होतं रेजिस्टर कनेक्ट करावा लागतो, तर मी रेजिस्टरच्या एक बाजू LED ला कनेक्ट करेल इथं आणि ही जी दुसरी बाजू आहे त्याला मी दुसऱ्या बाजूला कनेक्ट करेल ब्रेडबोर्डच्या. त्यानंतर आता मी हे जो जम्पर केबल आहे ह्याची एक बाजू ब्रेडबोर्डला कनेक्ट करेल आणि हे जे दुसरं आहे त्याला मी GPIO 17 ला कनेक्ट करणार आहे. तर GPIO 17 हे जे आहे माझं, तर GPIO 17 हे जे आहे माझं, हे जर आपल्याकडे पिन आउट डायग्राम जसं मी दाखवत आहे तुम्हाला कोपऱ्यात, जर तुम्ही तिथं बघत असाल तर तुम्हाला दिसेल की GPIO 17 ही माझी पिन नंबर 11 आहे. तर मी ह्याला पिन नंबर 11 ला कनेक्ट करेल. हे मी इथं पिन नंबर 11 ला कनेक्ट केलंय. त्यानंतर मी टॅक्टाईल स्विच घेईल. टॅक्टाईल स्विचला मी इथं या कोपऱ्यात लावत आहे, या बाजूला लावतो मी. आता ह्याला कनेक्ट करण्यासाठी मला फक्त जे होल्स आहे त्याला बघून त्यामध्ये पुश करायचं. एकदा मी पुश केलं तर ते बसून जातं आतमध्ये. त्यानंतर मी आता अजून 2 जम्पर केबल्स घेईल, मेल टू फिमेलच. चला आता मी या LEDच्या कुठलाही 2 जिथं जो बटन कनेक्ट केलेला आहे त्याच्या दोन्ही वायर्सचे ह्याला कनेक्ट करून घेईल. त्यानंतर आता हे जे आहेत हे मी कुठेही लावू शकतो का? नाही लावू शकत. तर मग मी ह्याची ही जी ब्लॅक वाली आहे ह्याला मी इकडच्या ग्राउंडला कनेक्ट करेल. जसं तुम्ही बघू शकता हा जो पिन नंबर 39 आहे ह्याला तोही ग्राउंड आहे, तर मी त्याला कनेक्ट केलं. आणि त्यानंतर ही जी पांढरीवाली माझी जम्पर केबल आहे त्याला मी GPIO 27 म्हणजेच माझं फिजिकल पिन नंबर 13 त्याला कनेक्ट करेल. ह्यानी माझं कनेक्शन झालेलं आहे. तर आता मी ह्याला कनेक्ट केलेलं आहे, तर मी आता ह्याला
चालू करतो. तर आता आपण ह्याचा जो कोडिंगचा पार्ट आहे तो बघू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर हा जो आपण बघू शकत आहोत हा आपला आहे रास्पबेरी पाईचा इंटरफेस. तर ह्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी जसे की हा इकडचा हा डाउनलोड बटन जो आपल्याला दिसतोय तो ऍक्च्युअल मध्ये आहे की आपल्या रास्पबेरी पाईच्या सॉफ्टवेअरला काय अपडेट आला असेल तर त्याच्यासाठी ते तिथंच येतं अपडेट. त्यानंतर इथं आहे रास्पबेरी पाई कनेक्ट. त्यानंतर हे आहे ब्लूटूथ. ब्लूटूथ आपण कुठला डिव्हाइसला जर ब्लूटूथनी आपल्याला कनेक्ट करायचं आहे तर हे वापरलं जाईल. त्यानंतर इथं वायफाय. तर आता आपण जो कोड रन करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ह्या वायफायची गरज आहे. तर आता पण इथं वायफाय जसं तुम्ही बघू शकता मी कनेक्ट केलं आहे. ते ह्याला आपण जसं मोबाईल फोनला आपण कनेक्ट करतो तसंच ह्याला पण कनेक्ट करायचं. वायफाय सिलेक्ट करून पासवर्ड टाकायचं. त्यानंतर हे जे आहे हे जर मी रास्पबेरी पायमध्ये कुठला व्हिडिओ चालू होत आहे किंवा कुठला कोड आपण रन केला आहे ज्याला आपल्याला रिक्वायरमेंट आहे की आपण असा आवाज यायला पाहिजे तर तो ह्यातून येईल. त्यानंतर इथं जसं आपण बघू शकता इथं थोनी आहे कारण आपण आपला पहिला एक्सपेरिमेंट थोनी मधून रन करणार आहोत. मी हे इथं चालू केलेलं आहे थोनी. त्यानंतर हा जो ब्लॅक बॉक्स आहे काळा बॉक्स जो आहे तो टर्मिनल आहे. ह्याच्यामध्ये जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ज्याला मध्ये आपण जसं की आपल्या मॅन्युअल मधला एक्सपेरिमेंट नंबर 2, त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 3, अजून एक्सपेरिमेंट नंबर 4 हे सगळे इथं रन करू शकतो आपण. त्यानंतर हे फाईल मॅनेजर आहे. जसं आपल्या लॅपटॉपचा असतो फाईल मॅनेजर की आपल्या फोनचा असतो ज्याच्यामध्ये आपले सगळे फाईल्स फोटो हे सगळे स्टोअर होतात हे त्याच्यासाठी आहे. त्यानंतर हा जो आहे हा वेब ब्राउझर आहे. ह्याच्यावरनं मी आपल्या गुगलला ऍक्सेस करू शकतो. गुगलवरनं काय घ्यायचं असेल किंवा आता जसं आपल्याला कोड घ्यायचे आहे तर आपण कोड गुगलवरनंच घेऊ. त्यानंतर हे जो आहे हा रास्पबेरी पाय आहे. ह्याचं जसं आपल्या विंडोजचं असतं विंडोज बटन त्याच्यामध्ये आपल्याला सगळे हे सगळं दिसतं ऍक्सेसरीज आपण काय काय घेऊ शकतो आपल्या ऍप्स काय काय आहे त्याचे सेटिंग्स हे सगळं इथून करू शकतो. तर आता आपल्याला जो थोनी उघडायचा आहे तर थोनी उघडायला इथूनच प्रोसेस आहे. तर पहिले जायचं रास्पबेरी पाईच्या आयकॉनवर क्लिक करायचं प्रोग्रॅमिंग. त्यानंतर आपण प्रोग्रॅमिंगवर क्लिक करू. त्यानंतर थोनी. आता जसं मी थोनीवर क्लिक केलं तर आपलं थोनीचा इंटरफेस ओपन होईल. हा तर हा जो आहे हा माझा थोनीचा इंटरफेस आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपला जो कोड आहे आपण जेव्हा नवीन कोड करतो तर न्यू वर क्लिक करायचं. त्यानंतर लोड म्हणजे आपण आपल्या रास्पबेरी पाय मध्ये कोड लोड करू. त्यानंतर कोड सेव्ह जेव्हा करायचा आहे आपल्याला तर आपण इथून करू. सेव्हचा बटन जो आपला कोड आहे जो आपल्या रास्पबेरी पाय मध्ये सेव्ह होईल त्याच्याने आपण त्याला नंतर पण परत चालू करू शकतो. जसं की आता मी जो एक्सपेरिमेंट नंबर 1 कंडक्ट करणार आहे किंवा जो मी आता तुम्हाला दाखवणार आहे तो मला नंतर जर परत चालू करायचा आहे तर मग मी त्याला इथून चालू करणार. त्यानंतर रन म्हणजे माझा जेव्हा कोड अख्खा कंप्लीट होईल त्यानंतर मग मी त्याला रन करेल. त्याच्याने जर काही प्रॉब्लेम्स आले असतील तर कोड रन होईल आणि तो मला इथं दिसेल. त्यानंतर हा जो आहे हा स्टॉप बटन म्हणजे माझा जेव्हा कोड मी स्टॉप करेल तर तो इथं स्टॉप होईल. त्यानंतर झूम म्हणजे माझ्या कोडमध्ये जेव्हा मोठे कोड्स असतात भरपूर लाईनीचे कोड्स जे असतात त्याच्यामध्ये मला कुठल्या एका पार्टला जर बघायचं असेल तर मी त्याला इथून झूम करून बघू शकतो. आणि क्विट म्हणजे बंद करणं. त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये आपला कोड टाकून घेईल. कोड टाकण्यासाठी मॅन्युअल मधला जो क्यू आर कोड आहे मी त्याला स्कॅन करेल. त्यानंतर मी त्याला तिथून एक फाईल ओपन होईल त्याला मी तिथून कॉपी करेल आणि इथं मी पेस्ट करून घेईल. जसं आपण कम्प्युटरमध्ये करतो तसंच आपल्याला इथं पण करून घ्यायचं आहे. कॉपी आणि पेस्ट. आता जसं तुम्ही बघू शकता माझा इथं कोड आलेला आहे. तर मी तुम्हाला कोड बेसिक एक्सप्लेन करतो. तर इथं हे जे स्टार्टिंगचा पार्ट आहे ह्याच्यानी माझे जे जीपीआयओ आहे म्हणजे की जे माझे पिन्स आहेत ते माझे चालू होतात तिथून. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सिग्नल येणार आहे तो माझा तिथून रास्पबेरी पाई सिग्नल तिथून घेईल. त्यानंतर सिग्नल पॉज ह्याच्यानी जे काही सिग्नल आहे त्याला स्टॉप स्टॉप असे कंडिशन्स देता येतील. त्यानंतर हे जे एलईडी इक्वल्स टू 17 आहे ह्याचा अर्थ हे नाही होत की माझ्याकडे 17 एलईडी आहे किंवा माझा 17 नंबर पिनवर कनेक्टेड आहे.
ह्याचा अर्थ हे होतो की मी ह्याला एलईडी GPIO 27 जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन जे GPIO फुल फॉर्म आहे त्याला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर एलईडी 17 जे मी तुम्हाला सांगितलं होतं GPIO 17 आहे, त्याला मी माझा फिजिकल पिन नंबर 11 कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर हे GPIO 27 बटन 27 जसं एलईडीचं होतं तसंच ह्याचं पण आहे की मी ह्याला GPIO 27 ला कनेक्ट केला आहे, म्हणजे फिजिकल पिन नंबर 13. त्यानंतर डिफाईन प्रेस्ड हे DEF म्हणजे डिफाईन असतं. प्रेस्ड जेव्हा माझं बटन प्रेस होईल तेव्हा आपल्या हे इथं खाली लिहून येईल की बटन प्रेस्ड एलईडी टॉगल्ड. आता आपण हे बटन प्रेस्ड एलईडी टॉगल्ड का लिहिलं आहे, मग ह्याचा अर्थ हे होतं की बटन आपण प्रेस केला आहे आणि त्याच्याने आपली एलईडी जर ऑन होती तर ती ऑफ झाली आहे किंवा जर ऑफ होती तर ती ऑन झालेली आहे. त्यानंतर हे जे खालचं प्रिंट आहे ह्याच्यामध्ये लिहिलं आहे आपण रेडी प्रेस बटन टू टॉगल एलईडी. तर आता आपण जेव्हा हे कोड रन करू तर आपलं तिथं खाली लिहून यायला पाहिजे की आपलं कोड चालू झाला आहे, कोड रनिंग कंडिशन मध्ये आहे का नाही, किंवा आपलं जे आपण करतोय एक्सपेरिमेंट तो चालू झाला आहे का नाही हे आपल्याला कळण्यासाठी आम्ही हे इथं एक लाईन ऍड केलेली आहे. नाहीतर जर ते झालं चालू झालं आहे का नाही आपल्याला हेच कळालं नसतं. तर आता आपण ह्याला रन करू. तर आता जसं मी रन दाबला आहे तर इथं येते रेडी प्रेस बटन टू टॉगल एलईडी म्हणजे माझे एलईडी चालू किंवा बंद करण्यासाठी आपल्याला बटन प्रेस करावं लागेल. आता मी बटन प्रेस करतो एकदा ट्रायल रन घेण्यासाठी की खरं चालू होतंय का नाही होते हे बघण्यासाठी. तर आता जसं मी एलईडी साठी बटन दाबला तर माझी एलईडी चालू झाली आहे, जशी बंद होती ती तर चालू झाली आहे आणि मला इथं दिसतं पण आहे की बटन प्रेस केला आहे आणि माझी एलईडी टॉगल झाली आहे. आता हेच जितक्या मी बटन दाबेल तितक्या मला तिथं खाली दिसून येईल की मी किती वेळा बटन दाबला होता. तर हे इथं बघू शकता तुम्ही, बटन दाबला तर एलईडी चालू होती आणि बटन परत दाबला तर बंद पण होती. तर आता आपण ह्याचा फायनल आउटपुट बघू की आपली ऍक्च्युअल मध्ये एलईडी ऑन ऑफ होतीये का नाही. मी फक्त आता बटन प्रेस केला आणि इथं बघितलं की मला इथं जसं आपला कोड आहे तसं आपल्याला आउटपुट भेटतोय का नाही भेटत आहे. तर आता आपण बघणार आहोत आपला आउटपुट. तर आता तुम्ही बघू शकता की आपलं सर्किट सगळं झालेलं होता. आता आपण फक्त बटन दाबला तर एलईडी चालू होतीये आणि परत दाबला की बंद होतीये. आता जर मी ह्याला बटन एकदाच दाबला तर ती चालूच राहील. आपण ह्याच्यामध्ये काही टायमर टाकलेला नाहीये. तर जितक्या मी बटन दाबून ठेवला आहे तितक्या ती चालू राहील. त्यानंतर जोपर्यंत मी त्या बटनला परत दाबत नाही तोपर्यंत ती बंद होणार नाही.